मॅचची कोणत्याही टीमची आपण गय करू नका. 12 वाजेपर्यंत आपल्याला मर्यादा आहे, लिमिट आहे. यस बोला. काय आलं? लाईट लाईट खाली करतो, खाली करतोय. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय आणि पहिल्या बॉलवर मिळाली आहे पहिली सफलता. बॅट्समन पहिल्या बॉलवर बाद. तर मॅचला बऱ्यापैकी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर पहिली सफलता, त्यानंतर मात्र एक सिंगल आणि मग डॉट. ही सुरुवात आहे मॅचची. टोनी टायटन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ पाहायला मिळतोय. दीपक पाटील प्रतिष्ठान दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत आहे या रजनीमध्ये. रात्रीतील पहिली मॅच आणि पहिल्या मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज आहेत. थोडासा अंधुक प्रकाश मैदानामध्ये आहे, परंतु अजूनही लाईट्स जसजशा गरम होतील तसा प्रकाश आणखीन लख्ख होणार. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला
आणि इथे मात्र मैदानाच्या त्रुटीमुळे बॉल अडला, परंतु इथे सिंगल रन ओनली. बॉल त्या ठिकाणी थांबला नसता तर कदाचित वेगाने निघून गेला असता, परंतु इथे एकच रन मिळाली आहे. टीमची धावसंख्या 4 बॉल 3, 5 बॉल 3. बॉल उठलाय ऑन साइडला, लॉंग ऑनला, डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईन पलीकडे. इट्स अ 4, 4 रन. यावेळेस मात्र पहा ड्राईव्ह केला पॉइंटला, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 रन पूर्ण केली जाते. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. आता सुरुवात चांगली आहे. यावेळेस चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. 1 रन मिळणार, 1 पेक्षा जास्त काही नसणार आहे. रजनी रात्री स्पर्धा आणि इथं मात्र सुरुवात झाली आहे रात्रीच्या स्पर्धेला. संध्या इथे मात्र पहा झेलबाज झाला बॅट्समन, परत माघारी दिलीप. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फटका फसला, फिल्डर चेंडू खाली टेकन, परतावं लागेल. तिसरा धक्का, तिसरा हादरा बसतोय बॅटिंग करत असताना टोनी टायटन्स टीमला आणि झेल पकडला तो म्हणजे विनोदने. स्वप्नील शिंदे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील येतोय
सचिन इथून मात्र बास झालाय. दोन षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 11. या स्थितीमध्ये सध्या संघ पाहायला मिळतोय. टाइमपास नको अंपायर. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल दिलीप गिरी, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला होता. त्यानंतर प्रथमेश षटक हाताळलं 4 धावा खर्च करत 2 विकेट मिळवला. तिसरी ओव्हर प्रारंभ. हो सुपर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर मात्र सपकन बॉल आतमध्ये आला आणि त्यानंतर बॉल सरळ बॅट्समनच्या शरीरावर आदळून निघून गेला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉपला चौकार. संकल्प म्हात्रे यावेळेस मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दिलीप बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केलेल्या त्याने मात्र 1 विकेट. आता याही ओव्हरमध्ये 1 विकेट मिळाला. चांगली बॉलिंग दिलीपची आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आतापर्यंत 17 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल दिलीप गिरी यांचा. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळला. मिड विकेटला फिल्डर आहे. 2 फिल्डर वेगाने धावतात चेंडू जवळ. दुसऱ्या रनसाठी कॉल दिलाय. अगदी योग्य कॉल. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅट्समन एकमेकांना समंजसपणे समजून घेत दोन्ही रन पूर्ण करतात आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. लास्ट बॉल आहे या ओव्हरमधला आणि नेसेसरी तरच तुम्हाला या ठिकाणी मात्र मैदानामध्ये पाण्यासाठी ब्रेक दिला जाईल, अदरवाईज नाही. यावेळेस मात्र पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये आणि हा सुद्धा चेंडू जातोय निर्धाव. चांगली ओव्हर इथे मात्र संपन्नतेकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळचा बॉल समोर खेळला. हवेमध्ये फिल्डर येईल का चेंडू खाली. फिल्डर पासून दूर बॉल. तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण केल्या जातील. 2 रनच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती आणि 2
3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 21. 21 रन्स ऑन द बोर्ड. 4 बाद 21 या स्थितीमध्ये सध्या टोनी टायटन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला दीपक पाटील प्रतिष्ठान टीमने आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. टोनी टायटन्स टीमला स्वतः फिल्डिंग स्वीकारली आहे आणि त्यांचा हा निर्णय अगदी योग्य आहे असं दर्शवणारी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर विनोद म्हात्रे आपल्याला पाहायला मिळणार आहे खाडी एंड कडून. नेक्स्ट मॅच टीम शीट घेण्यासाठी या कृपया विनंती आहे जय गणेश आणि श्री सिद्धिविनायक. विनोद म्हात्रे बॉलिंग मार्कवर पहिला बॉल राऊंड द विकेट. ओव्हरपिच बॉल होता. हा बॉल मात्र संपर्क करू शकत नाहीये. चांगली बॉलिंग डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने मात्र या ओव्हरची अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 11 चेंडूच्या खेळातून मात्र शिल्लक आहे आणि 11 बॉलमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल पाहणं तितकंच उत्सुकतेचं राहणार आहे. पहा असं वाटलं होतं की कदाचित इथे आणखीन एक बॉल सुपर डिलिव्हरी स्विंग इन द मिस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न परंतु सरळ पाडवरती आदळला. लेग बाईसचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्रा रन टीम अकाउंटमध्ये जोडली जाणार आणि या एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 22 वर. 22. 2 बॉलचा खेळ संपला. अजूनही या ठिकाणी 4 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधला. ओहो आणखीन एक गती परिवर्तन करून टाकला बॉल होता आणि हा बॉल ओळखता आलेला नाहीये. बॉलला फ्लाईट देण्याचा प्रयत्न परंतु अगदी समोर स्लॉट मध्ये टाकला होता आणि बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये त्यामुळं अडचणीमध्ये आहे हा संघ. यावेळेस बॅटची टॉपेज आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निसटतोय आणि इथे मात्र एक सिंगल रन चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. जय गणेश आणि श्री सिद्धिविनायक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण शीट्स घेण्यासाठी या. विनंती असेल शीट्स घेण्यासाठी या. प्लेइंग 11 शीट. पुढचा बॉल विनोद म्हात्रेचा यावेळेस समोर खेळलाय अगदी बॉलर आणि फिल्डरच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. GPL मॅक्सिमम सिक्सर. नेक्स्ट बॉल इथे मात्र आपण पाहू शकतोय शेवटचा अंतिमचा चेंडू डॉट. ओव्हरची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 29. 29 रन्स ऑन द बोर्ड. आमचे मार्गदर्शक समालोचक दोन्ही बंधू अर्थातच कोपर खेळण्याचे भूमिपुत्र उमेशजी म्हात्रे सर आणि त्याचबरोबर या घनसोलीचे सुपुत्र सचिनजी म्हात्रे बंधूंची जोडी आता मात्र ट्रॉफी जवळ काही ना काहीतरी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये नामदेव पाटील 40+. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 6. षटकार.
नामदेव पाटील यांच्या बॉलिंगचं जब यावेळचा फटका ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये फिल्डर पोहोचेल का, तमाम शंका होती. फिल्डर पोहोचलाय तोपर्यंत 2 रन इथे वेगाने पूर्ण केल्यात. 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये आता हा संघ आहे. नामदेव पाटील यांचा पुढचा बॉल. ओ यावेळेस मात्र पहा स्टान्स चेंज केला होता. पंच आपल्याकडे वळतील आणि यस इट्स अ वाईड बॉल. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल 2 बॉल आतापर्यंत इथून पूर्ण झालेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर नामदेव पाटील, समोर स्ट्रायकिंग एंडकडे बॅट्समन अक्षय मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. टोनी टायटन्स टीम कडून शफल झाले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र पंचाचा इशारा येईल. हा 22 एकच रन आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. कनेक्टिव्हिटी नव्हती, फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण स्टान्स चेंज करतो, स्वतःची बॉडी पूर्ण स्टंपच्या बाहेर आणतो आणि मागे मारण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस बॉलवरती शेवटच्या क्षणापर्यंत तुमची नजर असणं महत्वाचं असतं आणि ते होताना दिसत नाही अक्षय मडवीकडून. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या ती म्हणजे 39 धावा धावफलकावरती. नामदेव पाटील कम्स राईट अप ओव्हर द विकेट अगेन. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, समोर टाकण्याचा प्रयत्न आणि ते एक सिंगल रन कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. 40 रन्स ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ शिल्लक. नामदेव पाटील काय कमबॅक करतोय. 6 धावा पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर जो त्यांनी उतरता क्रम या ठिकाणी बॅट्समनला दाखवला तो आतापर्यंत चढू दिलेला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये आहे परंतु बॉलर पासून भरपूर दूर. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतो. तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण केल्या. 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती. चला या ठिकाणी जय गणेश आणि श्री सिद्धिविनायक दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या आमच्या मंचाच्या समोर, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल मैदानाच्या मधोमध. मी उमेशजी म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन करावं. या बॉल नंतर बिग हिट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि अगदी उजेडामध्ये ही झेल सर्वांच्या समक्ष स्पष्टपणे पकडली आहे. पहिल्या इनिंगला मिळाला पूर्ण विराम आणि इथून मात्र टार्गेट सेट केलं गेलं ते म्हणजे 43 धावांचं. 42 झाल्या, 43 धावा बनवायच्या आहेत आणि या 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे मात्र आपल्याला निश्चितपणे सेकंड इनिंगमध्ये ऐकायला मिळेल. या मॅचची पुढची कहाणी आणि सचिन म्हात्रे सरांची जुबानी. तोपर्यंत उमेश म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपण मैदानामध्ये जाऊन या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. जय गणेश विरुद्ध श्री सिद्धिविनायक या 2 टीमच्या दरम्यान आमचे आदरणीय श्री
लक्ष्मण पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. जय गणेश आणि श्री सिद्धिविनायक दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला अमित पाटील आला जय गणेश टीमचा कॅप्टन. तर श्री सिद्धिविनायक टीमचा कॅप्टन मास्टर विजय भोईर टॉस साठी. घनसोली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत घनसोली प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण आहोत आणि हा रात्रीतला दुसरा सामना आपल्या समोर थोड्याच वेळात रंगणार आहे आणि त्या सामन्याचा टॉस आमचे आदरणीय श्री लक्ष्मण पाटील यांच्या शुभास्ते आम्ही उडवणार आहोत. चला मास्टर या. श्री सिद्धिविनायक टीमचे कॅप्टन आहेत. वय वर्ष 54 मित्रांनो. तरीसुद्धा क्रिकेटवरचं प्रेम क्रिकेटवरची भावना अगदी तंतोतंत जोपासली जाते. बॉलिंग डिपार्टमेंट मी पाहिला तर खूप चांगला आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत आणि आदरणीय श्री लक्ष्मण पाटील यांच्या शुभास्ते टॉस करतोय. सर आदरणीय श्री लक्ष्मण पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होईल. चला अमित पाटील हात दाखवला परंतु इथे एमटी हात आहे आणि आता टॉस उडवला जाईल. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल आणि विजय भोईर जे मास्टर आहेत ते कॉल करतील. टेल इज अ कॉल आणि यस इट इज अ टेल. मास्टर तुम्ही जिंकला टॉस. अभिनंदन आहे तुमचं. वय वर्ष 54 आहे मास्टर आणि तुम्ही एक मॅच जिंकलेला आहात सकाळच्या सत्रामध्ये. कॉन्फिडन्स तुमचा वाढलाय. तर या मॅचमध्ये तुम्ही टॉस जिंकला. निर्णय काय असेल तुमचा या मॅचमध्ये? नक्कीच मी आता फील्ड घेईन कारण की मगाशी पण फील्डच घेतलेली आणि फील्डमधून आम्ही जिंकलो आहे. तर आता रात्रीचं हे पण आहे आणि आम्ही फील्डच घेऊ. येस मास्टर फिल्डिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतला परंतु दिवसा तुम्ही जिंकलेला आहे. परंतु रात्रीचं क्रिकेट हे वेगळं आहे. थोडासा बॉल ट्रॅव्हल होत नाही. फटका परफेक्ट कनेक्ट झाला तर षटकार होतो. परंतु तुम्ही निर्णय घेतला आहे आणि निर्णय घेताना बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जर समोरच्या टीमला अमित पाटीलचे आर्मी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा खूप चांगले चांगले टॅलेंट खेळाडू आहेत. त्या टीमला मात्र किती धावापर्यंत रोखणार तुम्ही? धाव्याचं समजा आमचं नक्की नाही पण आम्ही जास्तीत जास्त कमी धाव्यात आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार कारण की आम्ही टार्गेट सांगू शकत नाही किती आम्ही करू शकतो आणि किती नाही. पण आम्ही जास्तीत जास्त त्यांचे प्लेयर जे मेन प्लेयर आहेत त्यांना आम्ही नक्कीच आउट करण्याचा प्रयत्न करू. चला जास्त वेळ घेत नाही कारण मॅच सुरू आहे. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत आणि इथे टॉस जिंकलाय श्री सिद्धिविनायक टीमचा कॅप्टन विजय भोईरनं आणि त्याने घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथे ऐकूया ॲडव्होकेट साई पाटील जोडलेले आहेत आमच्या कॉम्बॉक्समध्ये त्यांचा आवाज ऐकण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद उमेश सर. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. घनसोली क्रिकेट असोसिएशन आयोजित घनसोली प्रीमियर लीग विद्यमान सामना रंगतोय. दीपक पाटील प्रतिष्ठान वर्सेस टॉनी टायटन्स. दुसरा डाव आपल्या समोर असेल. 43 धावसंख्येच्या आव्हानासमोर सलामीची जोडी आपण पाहतोय. गिरीश पाटील पहिला चेंडू हवेमध्ये चेंडू आणि इथे बाद होतोय. इथं मोठा हादरा म्हणावा लागेल गिरीश पाटील बबलूच्या रूपाने. 2017ची जर GPL आपण आठवली तर पहिल्याच सामन्यात अर्धशतक ज्या पठ्ठ्याने गाठलं होतं तोच खंदा फलंदाज इथे गारद होतो शून्यावर. मोठे यश म्हणावं लागेल टॉनी टायटन्स साठी इथं टॉनी मडवीच्या माध्यमातून.
घनसोली प्रीमियर लीग आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. मी विनंती करेल खास करून घनसोली 40+ संघातील सर्व सदस्यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. दरम्यान नवीन खेळाडू येतोय खेळपट्टीवर प्रथमेश माली. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय रमेश मडवी. गुरुदत्त क्रिकेट संघाकडून कारकीर्द त्यांची सुरू झाली ती अगदी घनसोली 11 पर्यंत पोहोचली. एक दैदिप्यमान अशी कारकीर्द राहिलेला हा खेळाडू आपला अनुभव मात्र इथं दाखवताना जरूर दिसतोय. समोर असेल फलंदाज प्रथमेश माली. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज. बघूया नैसर्गिक दैवी देणगीचा कुठल्या रीतीने फायदा उठवतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. इथं मात्र काहीतरी गफलत करतोय. रिव्हर्स स्वीप फटका मारण्याच्या प्रयत्नात इथं अपयशी ठरतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रमेश यांचा. समोर जाईल प्रथमेश. इथे मात्र फुलटा चेंडू खराब चेंडू होता. तितकेच त्याला सुरेखरित्या चेंडू टोलावतोय चौकाराच्या दिशेने. 4 धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 4. 1-4 अशी 43 धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करताना दीपक पाटील प्रतिष्ठान इथं रिव्ह्यू मात्र हेच बीमरसाठी इथं बॅट्समनने इथं रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर इथं थर्ड अंपायरच्या माध्यमातून इथं पाहिलं जातंय की चेंडू कुठल्या उंचीपर्यंत होता. इथं थर्ड अंपायरच्या माध्यमातून कळवलं जाते की अंपायर्स कॉल असेल सॉफ्ट डिसिजन. इथं मात्र 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. धावसंख्या धावपलकर लागवली जाते ती 4. दरम्यान प्रथमेश याने मात्र चौकाराच्या सहाय्याने आपलं वैयक्तिक खातं इथं ओपन केले. बघूया तोच प्रथमेश पुन्हा एकदा समोर असेल. आपण गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रमेश मडवी स्ट्राईकला येतो. प्रथमेश नॉन स्ट्राईकला येतो दिलीप गिरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रमेश याचा.
इथं मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा होतोय, नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. खराब गोलंदाजी आता मात्र म्हणावी लागेल ती रमेश यांची. पुन्हा एकदा रमेश गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र पुन्हा एकदा तीच दिशा, थोडंसं प्रेशराईज गोलंदाजी म्हणावी लागेल. थोडासा दबाव जरूर जाणवतोय, कारण डावखोरा फलंदाज म्हटला की कुठलाही फलंदाज असू नये, एक नैसर्गिक दैवी देणगी लाभलेला हा फलंदाज असतो. आणि अशा फलंदाजासमोर गोलंदाजी करताना नक्कीच एक कठीण असं काम असतं. परंतु बघूया ते आव्हान पेलण्याची क्षमता जरूर रमेश मडवी यांच्यात. आता मात्र पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातार 3 चेंडू नकारात्मक टाकले गेलेत. धावसंख्या झपाट्याने वाढली जाते, धावसंख्या पोहोचते 7. पुन्हा एकदा रमेश टू प्रथमेश. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, तर झेल जरूर सुटला गेलाय आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. 9+1 अशी धावसंख्या मोजली जाईल. धावसंख्या होते 9. विद्यमान सामना आपण पाहतोय दीपक पाटील प्रतिष्ठान वर्सेस टॉनी टायटन्स. आता मात्र स्ट्रायकर होतो दिलीप गिरी, एक अष्टपैलू असा हा खेळाडू. आता मात्र क्षेत्राच्या रचनेमध्ये बदल करताना जरूर दिसतोय. एसटीच्या मागे उभे असलेला बलिराम मडवी. येणारे चेंडू असतील 2-3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रमेश. आता मात्र बॅटची कट आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे जीवनदान नक्कीच म्हणावं लागेल. बघूया या जीवनदानाचा कुठल्या रीतीने फायदा उठवतोय. धावसंख्या दशक गाठलं जाते, धावसंख्या पोहोचते 10. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत रमेश याने 8 चेंडू टाकले गेलेत, म्हणजे एक षटक टाकून एक्स्ट्रा 2 चेंडू रमेश यांच्या माध्यमातून टाकले गेलेत. गुणलेखक आयुष पाटील सुरेख असं गुणलेखन करतोय, प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय. तसं क्रिक लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. आता बघूया स्ट्राईकवर प्रथमेश वैयक्तिक 5 धावसंख्येवर आपली खेळी सजवतोय. इथे मात्र जोरखस फटका मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे अपयशी ठरतोय. एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते आता रमेश यांच्याकडून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक स्पष्ट व्यूहरचना दिसते दीपक पाटील प्रतिष्ठान यांच्याकडून, कारण 43 धावसंख्येचं माफक असं आव्हान आणि त्या आव्हानासमोर कुठलीही घाई गडबड न करता इथे फलंदाजी करताना जरूर दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. बघूया पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग म्हणेल. जो फटका खेळायचा होता तो फटका खेळता आला नाही, परंतु 1 धावसंख्येवर समाधान, 1 धाव पूर्ण. पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 11. पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 11, 1 गडी बाद 11. गिरीश पाटील बाबलू स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र थोडंसं सावरताना जरूर दिसतोय दीपक पाटील प्रतिष्ठान हा संघ. 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या पहिल्या षटकानंतर. आता समीकरण आलंय ते 24 चेंडू आणि 32 धावा, म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामागे 8 धावसंख्येची सरासरी गाठायची ती येणाऱ्या 4 षटकामध्ये. नवीन गोलंदाज येतोय अक्षय जगदीश मडवी. वैयक्तिक
पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन होते अक्षय मडवी. बघूया अक्षयचं षटक कुठल्या रीतीने इथं कमबॅक करून देतंय का हे पाहणं उत्सुकाचं असेल. बघूया अक्षय क्षेत्ररक्षण रचना सजवताना दिसतोय. आपल्या गोलंदाजीसाठी अक्षय तयार, फलंदाजीसाठी प्रथमेश तयार. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला दिलीप. गोलंदाजी करतोय अक्षय. इथे मात्र पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू टाकला जातोय. इथं पंचांचा एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये आपल्याला इशारा येतोय. नकारात्मक चेंडू टाकला जातोय. धावसंख्या पोहोचते 12. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्गावर सामोरं जाईल प्रथमेश. आता मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. योग्य टप्पा, योग्य दिशा आणि योग्य नियंत्रण होतं या चेंडूवर आणि त्याची परिणती होते ती चांगल्या चेंडूची समाप्ती. इथं मात्र जोरखास फटका. तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात. त्या दरम्यान थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोचते 13. तिसरा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा अक्षय. सामोरं जाईल आता प्रथमच दिलीप गिरी. आज क्रिकेट विश्वासाठी एक आज आगला वेगळा दिवस, एक श्रद्धांजली देण्यासाठी आज दिवस होता आणि तेच आपण पाहतोय. इथे मग त्या दरम्यान सुरेखाचा फटका. त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते 15. मी जो उल्लेख करत होतो की आज राजस्थान रॉयल्स वर्सेस मुंबई इंडियन्स हा IPL मध्ये सामना सुरू आहे. आज शेन वॉर्नला या दिग्गज लेग स्पिनरला श्रद्धांजली देण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी टी शर्टवर त्याचा नंबर असलेली टी शर्ट परिधान करून प्रत्येक खेळाडूने त्याला मानवंदना दिली गेले. SW23. इथे मात्र सुरेख फटका आणि जणू काही शेन वॉर्नला हा आदरांजली पूर्वक असा हा फटका होता दिलीपच्या माध्यमातून. धावसंख्या 4 ने वाढली जाते. धावसंख्या पोहोचते षटकार माफ करा, धावसंख्या 6 ने वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 21.
घनसोली क्रिकेट असोसिएशन आयोजित घनसोली प्रीमियर लीग ही भव्य ओव्हरऑल दिवस रात्र क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने 2 वर्ष काही कारणाने अर्थात कोरोनाच्या कालखंडामध्ये GPL स्पर्धा होऊ शकली नव्हती, परंतु ते धनुष्य पेलण्याचं स्वप्न ज्याने बाळगलं अर्थात गिरीश पाटील बबलू याने आणि त्यांना साथ दिली ते आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आणि क्रीडा स्पर्धा आपल्या समोर घेऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने जर GPLचा इतिहास सांगायचा झाला तर सुनील रानकर या अवलियाने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि त्यानंतर जी परंपरा सुरू झाली होती ती घनसोली क्रिकेटमध्ये घनसोली प्रीमियर लीगच्या रूपाने त्याचं रूपांतर पुढे नवी मुंबई क्रिकेटमध्ये सुद्धा त्या प्रीमियर लीग अनेक होऊ लागल्या. हा इतिहास होता. बघूया इथे मात्र सुरेख चेंडू तितकाच सुरेखरित्या खेळून काढला होता. धावसंख्या एकाने भर होते. धावसंख्या पोहोचते 22. अक्षय गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुरेखरित्या इथे फलंदाजी करताना दिसत आहेत. एक व्यावसायिकपणा पाहायला भेटला तर दोन्ही खेळाडूंच्या आतापर्यंतच्या फलंदाजीमध्ये मध्ये संत फलंदाजी खराब चेंडूचा समाचार असं एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. सुरेख फटका लगावला जातोय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे जरूर तैनात परंतु अपयशी ठरतोय. चौकार होतोय. सुरेख फलंदाजी करतोय प्रथमेश. आपल्या नावाचा डंका या GPL 2022च्या माध्यमातून घनसोली क्रिकेटमध्ये वाजवतोय. DJ प्लीज. धावसंख्या 26. 18 चेंडू आणि 17 धावा म्हणजे जवळपास समीकरण आपण पाहतोय एका चेंडू मागे एक धावसंख्येचं समीकरण. सुरेख क्रिकेट कौतुक करेल दिलीप गिरी आणि प्रथमेश याचं ज्या रीतीने फलंदाजी करताय. डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी कुठल्या रीतीने करावी याचं उदाहरण इथे आपल्याला पाहायला भेटते ते दिलीप आणि प्रथमेशच्या रूपात. कारण गिरीश पाटील बबलू सारखा खंदा फलंदाज तंबूमध्ये परतल्यानंतर कुठलंही दडपण न स्वीकारता अगदी सहजरित्या फलंदाजी करताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज. तितकंच मी पहिलं षटक ज्या रीतीने रमेश मडू याने हाताळलं होतं तिथे मात्र थोडासा बॅकफुटवर जरूर गेला होता. कारण एका षटकात जवळपास 4-5 चेंडू नकारात्मक टाकले गेले होते आणि त्याचं थोडासा बॅकफुटवर आला होता इथं टॉनी टायटन्स संघ. परंतु क्षमता मात्र नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करण्याची. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय स्वतः रमेश. बघूया रमेश या षटकामध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. पहिलं षटक नक्कीच निराशाजनक होतं परंतु कमबॅक करण्याची क्षमता कारण अनेक वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू. पुन्हा एकदा रमेश टू दिलीप. इथे मात्र सुरेख चेंडूची समाप्ती. थोडासा गती परिवर्तन केलेला चेंडू होता. जी गती अपेक्षित केली होती दिलीप याने ती गती मात्र या चेंडूमध्ये नव्हती. इथं बुद्धिमत्तेचा वापर जरूर करताना दिसतोय इथं रमेश. बघूया पुन्हा एकदा रमेश गोलंदाजीसाठी तयार असेल. समोर असेल दिलीप. रमेश टू दिलीप. आता मात्र सुरेख चेंडू तितका चेंडूला सन्मान दिला जातोय. सहजरित्या एक धावसंख्या आपल्या खात्यात जमा करतोय सुरेख क्रिकेट इथं पाहायला भेटते. ओव्हरऑल दोन्ही संघाकडून चांगला चेंडू होता. त्या चेंडूला तितक्याच सन्मान दिला गेला. एक धावसंख्या आपल्या खात्यात जमा करतोय. धावसंख्या पोहोचते 27. 43 धावसंख्येसमोर इथं पाठला करताना गिरीश पाटील तंबूमध्ये परतल्यानंतर दिलीप गिरी इथं वैयक्तिक जवळपास 11 धावसंख्येवर खेळताना दिसतोय. त्याला साथ देताना प्रथमेश जवळपास 10-11 धावसंख्येवर खेळताना दिसतोय. एक चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंमध्ये. 27 धावसंख्येची पार्टनरशिप आपण पाहतोय. अभेद्य अशी पार्टनरशिप आतापर्यंत. बघूया पुन्हा एकदा रमेश तो प्रथमेश. आता मात्र इथं अनुभव मात्र सरस ठरतोय. पहिल्या षटकात जे गमावलं ते मात्र या षटकात कमावण्याचा इथं प्रयत्न दिसतोय रमेशाचा. पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र एक धावसंख्या आता दिली गेली. परंतु बघूया प्रथमेश एक चांगल्या लईमध्ये फलंदाजी करताना जरूर दिसला गेलाय आतापर्यंत. पुन्हा एकदा इतर रिव्हर्स मारण्याचा पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न. रिव्हर्स स्वीप हा फटका खऱ्या अर्थाने जर घनसोली क्रिकेटचा जर आपण विचार करू तर घनसोली क्रिकेटमध्ये स्वतः एसटी मागे असलेला बलिराम मडवी असेल, त्यानंतर गौतम देव असेल,
या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने रिव्हर्स स्वीप घनसोली क्रिकेटमध्ये एक ओळख निर्माण केली. अगदी मी 1990च्या दशकानंतरची माहिती मी तुम्हाला सांगतोय. त्या अगोदर ज्या खेळाडूंनी क्रिकेट खेळलं त्या खेळाडूंना मला नक्कीच पाहता आलं नाही, त्यामुळे त्या खेळाडूंची माहिती माझ्यापर्यंत नाही. इथे मात्र सुरेख कमबॅक करतोय. मी जसा उल्लेख केला होता की या खेळाडूकडे, या गोलंदाजाकडे कमबॅक करण्याची क्षमता. आता मात्र समीकरण बदलले गेले. या 5 चेंडूमध्ये मात्र 1 धावसंख्या दिलेत. 13 चेंडू 16 धावा असं समीकरण. फक्त 1 धाव मोजली गेले आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये. जसा उल्लेख केला पहिल्या षटकात जे गमावलं ते दुसऱ्या आपल्या वैयक्तिक षटकामध्ये इथं कमावताना दिसतोय रमेश. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र बघूया शेवटचा चेंडू असेल, घेऊन येईल रमेश, सामोरं जाईल प्रथमेश. बघूया थोडासा दडपण जरूर असेल. लगातार 3 चेंडू त्याने निर्धाव खेळून काढलेत, परंतु या दडपणामध्ये जितका खेळ उंचावेल तितका तुम्ही खेळाडू म्हणून उंचीवर पोचाल. येथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची समाप्ती. सुरेख चेंडू, अफलातून असं षटक हाताळलं गेलंय. अनुभव काय असतो ते दाखवून देतोय आणि कौतुक करेल मी त्यांच्या सर्व संघांचं, कारण पहिल्या षटकात जवळपास खराब षटक हाताळलं होतं तरी सुद्धा विश्वास मात्र दाखवला गेला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरला तो रमेश. 12 चेंडू 16 धावा असं समीकरण. 12 चेंडू 16 धावा. थिंक टँक किती महत्त्वाचे असते असं म्हटलं जातं की क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नाही तर 11 खेळाडूंचा आणि त्याच्या मागे बसलेले जे पाठीराखे असतात त्यांचा हा खेळ असतो. आणि तसंच चित्र आपण पाहतोय, कारण संघ जरूर संकटात होता परंतु पाठीराखे त्यांचा आत्मविश्वास वाढवत होते. आणि थिंक टँक अर्थात थिंक टँक मी उल्लेख करतोय ते 11 खेळाडू ज्या रीतीने रमेश यांच्यावर विश्वास ठेवला गेला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवला गेला. 1 धावेचं जे षटक हाताळलं गेलं आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आली. सूचना करतोय पंचांना सूचना करतोय की खेळाडूंना सूचना द्या की आपण सामना त्वरित सुरू करायचा आहे. कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचना सजवायचे. आयोजकांकडून विनंती करतोय. आता मात्र 12 चेंडू 16 धावा. 12 चेंडू 16 धावा असं समीकरण. सामना बरोबरी सुटल्यात समान गुण देण्यात येतील, कारण नॉकआउट आपण गटामध्ये आपण खेळताना जरूर दिसतोय. इथे मात्र बघूया चौथं षटक कोण हाताळतोय. संकल्प म्हात्रे. लीग गटामध्ये आपण खेळताना दिसतोय, त्यामुळे जर सामना बरोबरी सुटला तर समान गुण देण्यात येतील आणि ज्यावेळी नॉकआउटमध्ये स्पर्धा पोहोचेल त्यावेळी अर्थात कंपल्सरी चेसिंग असेल. संकल्प म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईकला दिलीप, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रथमेश. सामन्यामध्ये रंगत आणली गेली ती 3ऱ्या षटकात. रमेश यांच्या या षटकाने मात्र पूर्णपणे सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचलाय. 12 चेंडू 16 धावा असं समीकरण. बघूया स्ट्राईकवर दिलीप एका षटकाच्या साहाय्याने आपले खेळी सजवतोय, त्याला सामोरं जाईल संकल्पच्या गोलंदाजीला. इथे मात्र सुरेख फटका लागवला जातोय. त्या दरम्यान 1 धाव सहजरित्या पूर्ण. इथे मात्र बाद होतोय तो प्रथमेश. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथं हादरा बसतोय प्रथमेश. मात्र सुरुवातीला खूप सुरेख असा खेळ सुरू होता, परंतु
रमेश यांच्या षटकामध्ये मात्र बॅकफुटवर पडला आणि इथं बाद होतोय तो प्रथमेश. एक डावखुरा फलंदाज तंबूमध्ये जातोय आणि दुसरा डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर येताना दिसतोय रितेश पाटील भीम. एक नावाजलेला असा हा आक्रमक असा खेळाडू. या 16 धावसंख्येचा अंतर जर कमी करण्याची क्षमता असेल ती रितेश पाटील भीम आणि दिलीप गिरी या फलंदाजामध्ये या दोन खेळाडूंना जितक्या लवकर बाद करण्यात यश प्राप्त करतील टोनी टायटन्स तितकाच सामना अधिक रंगतदार अवस्थेत पोहोचेल. बघूया संकल्प आपला अनुभव मात्र इथे पणाला लावतोय. 11 चेंडू 15 धावा असं समीकरण. आता मात्र इथे डाव्या इष्टीचा मारा नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या पोहोचतोय 29. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल संकल्प टू दिलीप. इथे मात्र फुलटॉस चेंडू सुरेखरित्या टोलावतोय मिडविकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येतोय त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन फलंदाजांमध्ये रितेश पाटील नव्याने आलेला फलंदाज पूर्णपणे मदार असेल. एक हुकमाचा एक्का म्हणून ज्याला संबोधलं जाईल तो दीपक पाटील प्रतिष्ठान संघाचा रितेश पाटील भीम याच्यावर पूर्णपणे मदार असेल. परंतु आत्ता मात्र या घडीला दिलीप गिरी मात्र आपल्या नावाची दखल घेण्याचा भाग पडतोय. इतकी सुरेखरित्या सहजरित्या फलंदाजी करतोय. धावसंख्येचं समीकरण येऊन पोहोचले 10 चेंडू 12 धावा. सुरेख फटका लगावला जातोय. चेंडू हवेमध्ये होता. एक धाव सहजरित्या पूर्ण. इथे मात्र थोडंसं कॉलिंग चुकलं गेलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला मात्र इथं सावरलं गेलं होतं रितेश पाटील कडून. रितेश पाटील भीम घनसोली अंतर्गत क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका अनेक स्पर्धामध्ये या पठ्ठ्याने वाजवलाय. अनेक ऐतिहासिक खेळी रितेश पाटील भीमच्या माध्यमातून धरतीकला क्रिकेट संघाकडून खेळताना खेळले गेलेत. तोच अनुभव इथे मात्र आपल्या संघासाठी त्याला दाखवावा लागेल. 9 चेंडू 11 धावा असं समीकरण. बघूया संकल्प गोलंदाजीसाठी तयार असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकल्प टू रितेश. इथे मात्र सुरेख फटका. संख्येने समीकरण होते ते 39 धावसंख्येवर येऊन पोहोचलाय. आणि इथं संदेश आणि आयुष मला माहिती पुरवतोय की 10 चेंडू आणि 21 धावसंख्येची खेळी इथं सजवताना दिसतोय दिलीप गिरी. स्थानिक क्रिकेट संघ अर्थात साई कृपा क्रिकेट संघाकडून सातत्याने अनेक महत्त्वाची भूमिका त्याने पार पाडल्या आणि तो अनुभव मात्र इथे GPL या मोठ्या स्पर्धामध्ये मात्र तो आपला दाखवतोय आणि सुरेख अशी खेळी सजवतोय. कारण गिरीश पाटील बाबलू स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर कुठलाही दबाव येऊन दिला नव्हता दिलीप आणि प्रथमेश याने. त्यानंतर मात्र रितेश आता खेळपट्टीवर जरूर खेळताना दिसतोय परंतु ज्या रीतीने दिलीप याने फलंदाजी केली ती मात्र कौतुकास्पद अशी कामगिरी. 43 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या पूर्ण 39 म्हणजे 4 धावसंख्येची आवश्यकता असेल. दिवस रात्र क्रीडा स्पर्धा घनसोली क्रिकेटच्या इतिहासातील ही तिसरी दिवस रात्र क्रीडा स्पर्धा. 1996 मध्ये नवघराली क्रिकेट संघाच्या माध्यमातून त्यावेळी क्रीडा स्पर्धा मोठे शेत येथे आयोजित केली होती आणि त्या क्रिकेटचा इतिहास नक्कीच तुमच्या समोर ठेवेल. त्यानंतर 2016 साली आमदार चषक ही गिरीश पाटील बाबलूच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिवस रात्र क्रीडा स्पर्धा झाली होती. त्यानंतर 2022 ही GPL आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. जोरदार अपील इथे केली जाते. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 6 चेंडू 4 धावा.
घनसोली अंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा खेळल्या गेल्या त्या 3 स्पर्धा होत्या आणि ज्यावेळी नवी मुंबई क्रीडा स्पर्धा ज्यावेळी ओपन क्रीडा स्पर्धा खेळली गेली होती ते अर्थात स्वर्गीय दीपक पाटील साहेबांच्या माध्यमातून खेळली होती. म्हणजे घनसोली गावाला 4 दिवस रात्र क्रीडा स्पर्धांचा हा इतिहास लाभला गेलाय. घनसोली अंतर्गत 3 क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर नवी मुंबई ओपन जी क्रीडा स्पर्धा झाली होती ती मात्र स्वर्गीय दीपक पाटील यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली ती क्रीडा स्पर्धा खेळली गेली होती. त्या स्पर्धेचा सुद्धा इतिहास सांगण्यासारखा इतिहास, कारण पहिल्यांदाच घनसोली गावामध्ये त्यावेळी उमेश मांजरेकर सर खेळायला आले होते. अनेक लिजेंड असे खेळाडू त्यावेळी खेळले होते. त्या स्पर्धेचा इतिहास सांगायचा झाल्यास अर्थात आपण वाशी गावाचा वाशी कॉलनीतला एक खेळाडू अर्थात त्याचा जो झेल होता तो मात्र एकनाथ अर्थात यक्कू याचा हा तो झेल होता. तो आज सुद्धा ज्या खेळाडूने तो झेल पाहिला असेल आज सुद्धा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधला सर्वोत्तम 5 झेलमध्ये गणला केली जाईल इतका सर्वोत्कृष्ट झेल त्या पठ्ठ्याने त्यावेळी एकनाथ जाधव अर्थात यक्कूने पटकावला होता. तो क्रिकेटचा इतिहास होता. त्यानंतर घनसोलीचा संघ त्यावेळी बांधला गेला होता. त्यावेळी अनेक दिग्गज खेळाडू घनसोली संघात खेळले गेले होते. तो सुद्धा इतिहास आपल्या समोर जरूर मांडला जाईल. त्या दरम्यान बघूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. 6 चेंडू 4 धावा असं समीकरण. सचिन आटोले येतोय गोलंदाजीसाठी. इथे आयुष्य चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतोय. आतापर्यंत जे 2 झेलबाद खेळाडू झाले ते दोन्ही झेल या सचिन आटोले या खेळाडूने पकडले होते आणि तोच गोलंदाजीसाठी होतो. एक अष्टपैलू खेळाडू, अनेक वर्ष घनसोली क्रिकेटची सेवा. आपण राहुल शेट्टीचा विचार जरूर करतो पण राहुल शेट्टीच्या मागे खऱ्या अर्थाने जर आदर्श खेळाडू कोण होता तर हा सचिन आटोले होता. इथे मात्र सुरेख फटका लगावला जातोय आणि इथे बाद होतोय. विनोद मात्र इथे बाद होतोय. इथे मात्र गडी बाद होतोय विनोद मात्रे. आता समीकरण असेल 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. इथे मी जरूर इतिहास दरम्यानच्या कालावधीमध्ये मी सांगत होतो की ज्यावेळी नवी मुंबई ओपन क्रीडा स्पर्धा झाली त्यावेळी अनेक खेळाडू घनसोली संघ बांधला गेला होता. अनेक दिग्गज खेळाडू नवी मुंबई क्रिकेटमधील आत्ताचे लिजेंड खेळाडू, मग त्याच्यामध्ये शत्रू दलवी असेल, स्वर्गीय प्रवीण पाटील असतील, त्यानंतर बलिराम मडवी असेल, निलेश मडवी असेल, विशाल मडवी असेल, 51 असे सरस खेळाडू, नीलकंठ म्हात्रे नेरुल हा खेळाडू असेल, अशा खेळाडूने हा संघ बांधला गेला होता. आणि एक चांगली लढत त्यावेळी विजय भोईर असेल, अशी चांगली लढत त्यावेळी नवी मुंबई क्रीडा स्पर्धा ज्यावेळी आपण पाहिली गेली होती दिवस रात्र क्रीडा स्पर्धा त्यावेळीचा हा इतिहास होता. आता मात्र नामदेव पाटील येतोय. 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. बघूया रितेश पाटील भीम समोर, एक घातक असा फलंदाज समोर. बघूया सचिन आटोले. इथे मात्र एक दबाव जरूर जाणवतोय कारण रितेश पाटील भीम सारखा ज्यावेळी फलंदाज समोर असतो त्यावेळी गोलंदाजांना एक विचारपूर्वक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर असतो आणि तोच इथे दबाव जरूर जाणवतोय सचिन आटोले याच्याकडे कारण बॅलन्स कमी आहे आता आणि त्याचा दबाव बघूया. सचिन आटोले पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख चेंडूची समाप्ती नक्कीच झाली असते परंतु चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर जातोय. आता मात्र सामना बरोबरीत सुटला गेलाय म्हणजे औपचारिकता असेल ती एका धावसंख्येची. 5 चेंडू 1 धावा अशी औपचारिकता जरूर शिल्लक असेल. आता मात्र बघूया 5 चेंडू 1 धावा. सचिन आटोले तो रितेश पाटील भीम. इथं मात्र चेंडू भिरकावतोय, चेंडू हवेमध्ये आणि इथे झेल सुटला जातोय आणि सामना सुटला जातोय. हा सामना जिंकतोय अभिषेक दीपक पाटील संघ मालक असलेला हा संघ दीपक पाटील प्रतिष्ठान संघ हा सामना जिंकतोय.